नमस्कार जी सर्वांना. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊया की मानव धर्मात षष्ठी हवन कार्याचे महत्त्व काय व षष्ठी हवन सेवकांनी कधी घडवायला पाहिजे. कारण बहुतेक वर्षी षष्ठी व पंचमी ही एकाच तारखेला येते आणि मग सेवकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की आता षष्ठी हवन कोणत्या दिवशी घडवायला पाहिजे. कधीकधी षष्ठी आणि सप्तमी ही एका दिवशी येते. यामुळे सेवकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तरी पण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल संपूर्ण माहिती करून घेऊया. तर चला, सर्वप्रथम षष्ठी हवन आपण सेवक का घडवितो याबद्दल माहिती करून घेऊया. त्यानंतर आपण माहिती करून घेऊया की षष्ठी हवन कार्य ही कोणत्या दिवशी घडवावी. तर महान त्यागी बाबा जुमदेवजी जेव्हा एका भगवंताची प्राप्ती करण्याकरिता विधी करीत होते तेव्हा बाबांच्या शब्दावर लोकांना पूर्णपणे आराम होत नव्हता. तेव्हा बाबांनी भगवान बाबा हनुमानजी समोर प्रश्न ठेवला कि हे हनुमान जी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो शैतान को एक पल में निकाल सके. भूत किसे कहे और भगवान किसे, इसका स्पष्टीकरण हमें समझा दो. यावेळेस बाबा स्वतः निराकारमध्ये आले आणि परमेश्वर रूपी बाबांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की यह एक ही परमेश्वर है जिसने इस सृष्टि का निर्माण किया है. वह एक जागृत शक्ति है जो निराकार है. यह 24 घंटे चैतन्य है. उसे प्राप्त करने के लिए 5 दिन हवन करना पड़ेगा. त्यानंतर थोड्या वेळाने बाबा त्या निराकार अवस्थेतच घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की परिवार के लोग सुनो, हम कल से 5 दिन हवन करेंगे. ही निराकार अवस्था म्हणजे स्वयं भगवान बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मुखकमलातून बोलत होते. हेच आत्मबोल आहे. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी 5 हवनांना रोज 1 याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली. हा दिवस श्रावण वैद्य प्रतिपदा होता व तो वार शुक्रवार होता. त्या दिवसाची तारीख 20 ऑगस्ट 1948 होती. 5व्या दिवशी हवन संपता क्षणीच बाबांचे ब्रह्मांड चढले. ते देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले. त्या अवस्थेत ते खूप आकांत करून रडू लागले. तेव्हा घरातील सर्व मंडळी हजर होती. त्या निराकार अवस्थेत बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की मैं कहाँ आ गया हूँ असे म्हणत पुन्हा जोराजोरात आकांत करून रडू लागले. घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, घरवाले सुनो, मैं कहाँ आ गया हूँ. सेवक भगवान बन गया है. बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते. मैं कहाँ आ गया हूँ असे म्हणत बाबा सारखे 1 ते 1.5 तास आकांत करून रडत होते. त्यानंतर ते शांत झाले. निराकार अवस्थेतून ते देहभान अवस्थेत आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी श्रावण वैद्य षष्ठी होती. त्या दिवशी 1948 सालच्या ऑगस्ट महिन्याची 25 तारीख असून दिवस बुधवार होता. या दिवशी बाबा गुंगीतच असल्यामुळे हवनाची समाप्ती म्हणून घरच्या लोकांनी हवन केले. हवन संपल्याबरोबर पुन्हा बाबाचे अंग फिरू लागले. ते देहभान विसरले. त्यांचे ब्रह्मांड चढले आणि ते निराकार स्थितीत आले. काही वेळाने त्यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की या देशात जितकी दैवते मानतात ते सर्वजण त्यांना एकानंतर एक दर्शन देत आहेत. त्यानंतर जगातील सर्व देव त्यांच्या अंगात येऊन त्यांना आपापला परिचय करून देऊ लागले. ही क्रिया खूप वेळेपर्यंत सुरू होती. संपूर्ण क्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्या अंगात शेवटी एक भगवान आले. त्यांनी आपला परिचय दिला. यावेळेस बाबांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की हे सेवक, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है. जिस दिन मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर
मृत हो जाएगा, तेरा शरीर मृत हो जाएगा। काही वेळाने त्याच निराकार अवस्थेत असताना एका क्षणी त्यांच्या मुखकमलातून पुन्हा असे शब्द निघाले की मैं भगवान हूँ, तू मानव है। मैं जानता हूँ मानव यह बेईमान है, उनमें से तू एक मानव है। भले ही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ। मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता। हे शब्द बाबांच्या कानी पडले तेव्हा ते निराकार अवस्थेतच विचारमग्न झाले। भगवंतांनी मला बेईमान म्हटले असे त्यांना सारखे वाटू लागले। तेव्हा बाबांनी भगवंताजवळ प्रतिज्ञा केली की हे भगवान, मैं जीवन में ईमान रखूंगा और सत्य सेवा करूंगा, ऐसा आपको सत्य वचन देता हूँ। अशा प्रकारे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली। तो दिवस श्रावण वैद्य षष्टीचा असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्या दिवशी म्हणजे राखी सणापासून 6व्या दिवशी सर्व सेवक एका भगवंताच्या प्रगट दिन म्हणून आपापल्या घरी हवन कार्य करून हा दिवस साजरा करतात आणि हा दिवस मानव धर्माचा सर्वात मोठा सण आहे। तर वरील माहितीप्रमाणे आपल्याला समजते की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी 5 दिवस हवन करून 6व्या दिवशी कार्याची समाप्ती केली आणि पहिला दिवस हा राखी सणाचा होता आणि ज्या दिवशी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी हवनाची समाप्ती केली तो दिवस 6वा होता। म्हणजेच महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी राखी सणापासून 6व्या दिवशी हवनाची समाप्ती केली आणि ह्याच दिवशी षष्टी होती। त्यामुळे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 6व्या दिवशी हवन कार्य करायला सांगितले होते। षष्टी होती म्हणून समाप्ती केली नाही, तर समाप्ती केली त्या दिवशी षष्टी होती। त्यामुळे महत्त्व षष्टीला नसून महत्त्व 6व्या दिवसाला आहे की त्या दिवशी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपले 6वी हवन समाप्त केली आणि त्याच दिवशी म्हणजेच राखीपासून 6व्या दिवशी महान त्यागी बाबा जुमदेवजीला एका भगवंताची प्राप्ती झाली व तो दिवस लक्षात राहावा म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी श्रावण वद्य षष्टी हा दिवस लक्षात ठेवला, जेणेकरून बाबांच्या व सर्वांच्या लक्षात येईल की राखीपासून 6व्या दिवशी षष्टीला आपण भगवंत प्राप्ती केली होती आणि याच दिवशी आपण सर्व सेवकांनी सुद्धा षष्टी हवन करायला पाहिजे। कधी कधी श्रावण महिन्यात पंचमी व षष्टी ही एकाच दिवशी येते, तर कधी कधी षष्टी व सप्तमी एका दिवशी येते। आपण सेवक पंचमी व षष्टी एकाच दिवशी आली म्हणून जर पंचमीला हवन कार्य घडविले तर राखी सणाला 5च दिवस होतात आणि या दिवशी बाबांना पूर्णपणे एका भगवंताची प्राप्ती झाली नव्हतीच। जर राखी सणापासून 5व्या दिवशी हवन कार्य केले तर मुख्य मंडळातील प्रगट दिन हा राखीपासून 4थ्या दिवशी करावा लागतो, परंतु प्रगट दिन कार्यक्रम हा राखीपासून 5व्या दिवशी म्हणजे पंचमीला होत असतो। बाबांनी एका भगवंताची प्राप्ती ही पहिल्या हवनापासून 6व्या दिवशी झाली आणि पहिले हवन राखी सणाच्या दिवशी झाले, म्हणून सेवकांनी हे हवन कार्य राखी सणापासून 6व्या दिवशीच घडवायला पाहिजे। या विषयावर अनेक मंडळ व मार्गदर्शक यांचे विचार वेगवेगळे होऊ शकतात, परंतु तार्किक विचार केला तर षष्टी हवन कार्य हे राखी सणापासून 6व्या दिवशीच केले पाहिजे, हे माझे मत आहे। कारण या 6व्या दिवशी बाबांना भगवत प्राप्ती झाली होती। आपण सर्वांचे विचार सुद्धा वेगवेगळे राहू शकतात। आपण आपले विचार याबद्दल काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण षष्टी हवन कार्य का घडवितो याच्या संपूर्ण स्पष्टीकरण व्हिडिओ आपला चॅनलवरती उपलब्ध आहे। तो व्हिडिओ नक्की बघा आणि षष्टी हवन कार्य प्रगट दिन काय आहे, आपण का घडवितो, का साजरा करतो याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओतून आपण बघू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद। माझ्याकडून काही सांगण्यात बोलण्यात चूक झाली असतील तर आपण सर्वांनी मला माफ करावं।
ही माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक सेवकांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद. नमस्कार.